नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 119 म्हणजेच पुस्तक पहिले, शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया. घटक 2 शैक्षणिक व्यवस्थापन, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन. 1 व्यवस्थापन म्हणजे काय. 2 व्यवस्थापनाकडून शैक्षणिक व्यवस्थापनाकडे. 3 शालेय व्यवस्थापन प्रणाली उपागम सिस्टम अप्रोच. 4 शालेय व्यवस्थापनाची व्याप्ती. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश, सर्वांसाठी स्वाध्याय, क्षेत्रीय कार्य. पाठाचे उद्दिष्ट. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की 1 व्यवस्थापन म्हणजे काय ते सांगता येईल. 2 शैक्षणिक व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करता येईल. 3 शाळा एक प्रणाली कशी हे सांगता येईल. 4 प्रणाली उपागम म्हणजे काय ते सांगता येईल. 5 प्रणाली उपागमाचा पुरस्कार का केला जातो हे सांगता येईल. 6 शाळेची परिणामकारकता वाढविण्यासाठी प्रणाली उपागम कशी सहाय्यभूत ठरते हे सांगता येईल. 7 शालेय व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट करता येईल. 8 शालेय व्यवस्थापनात उद्दिष्टे, साधने आणि उपक्रम यांची सांगड घालता येईल. पाठाचे प्रास्ताविक. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन शास्त्राची नवीन ज्ञानशाखा म्हणून आम्ही तुम्हाला ओळख करून दिली. एक नवा दृष्टिकोन तुमच्या पुढे मांडला. व्यवस्थापन शास्त्राचे स्वरूप व व्याप्ती तुम्ही समजून घेतली असेल. पहिल्या घटकात माहितीची घनता जरी जास्त असली तरी ती सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. या माहितीच्या संदर्भात घटकात शैक्षणिक व्यवस्थापनाचा आपण विचार करणार आहोत. शैक्षणिक व्यवस्थापनातील तुमचे क्षेत्र जरी तुमच्या संस्थेच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित असले तरी त्यात बाह्य घटकांची काही भूमिका असते. या बाह्य घटकांमुळे व्यवस्थापन प्रक्रिया प्रभावित होते आणि फलितांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे ठरते. या दृष्टीने शालेय व्यवस्थापन ही एक प्रणाली आणि त्या प्रणालीचे आदान, प्रक्रिया व फलिते या 3 घटकांचा या घटकात उहापोह करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सर्व बारीकसारीक गोष्टी स्पष्ट करण्याचा हेतू इतकाच की तुमचे शालेय व्यवस्थापन कुशलपूर्वक आणि परिणामकारक व्हावे. पर्यायाने निष्पत्ती अपेक्षित तीच प्राप्त व्हावी. विषय विवेचन. व्यवस्थापन म्हणजे काय. घटक क्रमांक 1 मध्ये आपण व्यवस्थापनाचे कुठलीही संस्था परिणामकारकरित्या चालवण्याचा एक पर्यायी मार्ग म्हणून परिचय करून घेतला. या परिचयात व्यवस्थापन शास्त्राचे स्रोत, अलीकडच्या काळात झालेला विस्तार व प्रभाव, प्रशासन आणि व्यवस्थापनातील भेद म्हणजे भिन्नता इत्यादी बाबींचा समावेश होता. या पार्श्वभूमीतून आता व्यवस्थापनाची व्याख्या समजून घ्यायला आपण तयार असाल. या व्याख्येद्वारे व्यवस्थापन शास्त्राची उपयुक्तता सर्व प्रकारच्या संस्थांना आहे हे दाखवून आपण शैक्षणिक व्यवस्थापनाकडे वळू व त्याच ओघाने शालेय व्यवस्थापनाची ओळख करून घेऊ. व्यवस्थापन शास्त्रातील संकल्पना, सिद्धांत आणि कार्यप्रणाली यांचा शाळा चालविण्यासाठी उपयोग केला जातो तेव्हा त्यातून शालेय व्यवस्थापनाचे एक विशिष्ट ज्ञान म्हणून उगम होतो. हेच ज्ञान मुख्याध्यापकांसाठी अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त ठरते व म्हणून या घटकात त्याचे विवेचन प्रस्तुत केले आहे. व्यवस्थापनाची एक साधी पण व्यापक व्याख्या कशी करता येईल. 1 संघटनेची म्हणजे संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने आणि संस्थेतील साधनांचा कुशल आणि परिणामकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने आखलेल्या विविध उपक्रमांचा संच म्हणजे व्यवस्थापन. या साध्या सोप्या व्याख्येत व्यवस्थापन शास्त्राचे संपूर्ण मर्म समाविष्ट आहे. हे नीट समजण्यासाठी आपण या वाक्यातील महत्त्वाच्या शब्दांचा व्यापक अर्थ समजून घेऊ. हे शब्द म्हणजे उद्दिष्टे, साधने, कुशल आणि परिणामकारक आणि उपक्रम हे होय. 1 उद्दिष्टे.
कुठलीही संस्था काही ठराविक उद्दिष्टे ठरवूनच जन्माला येते. काय करायचे आणि ते कशासाठी करायचे या प्रश्नांची उत्तरे उद्दिष्टातच सापडू शकतात. त्याचप्रमाणे कोणती साधने आवश्यक आहेत हे देखील काय करायचे हे आहे यावर अवलंबून असते. उद्दिष्टे संस्थेला अर्थ आणि दिशा देतात. 2. साधने. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी आवश्यक असलेली कामे करण्यासाठी संस्थांना अनेक प्रकारच्या साधनांची गरज पडते. यात भौतिक, आर्थिक, मानवी या पारंपरिक साधनांचा समावेश तर आहेच, पण त्याचबरोबर वेळ, तंत्रज्ञान आणि माहिती या आधुनिक काळातील अत्यंत महत्त्वाच्या साधनांचाही देखील समावेश आहे. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. व्यवस्थापन हे केवळ साधनांचेच असते. उद्दिष्टे सुरुवातीलाच ठरवली जातात, कारण त्यांच्या अनुषंगानेच कार्य आणि उपक्रम आखले जातात. उद्दिष्टांचे व्यवस्थापन करता येत नाही, तसेच परिणामांचे आणि फलितांचे व्यवस्थापन होत नसते. परिणाम आणि फलिते ही केलेल्या कामांची फलश्रुती असतात, निष्पन्न असतात. ते कार्यपूर्तीनंतरच निदर्शनास येतात. अध्यापकांकडेच्या कार्याकडे एक उदाहरण म्हणून बघितल्यास काय दिसते? अध्यापनाच्या कार्यात ते अनेक साधनांचा वापर करतात, त्यांचे व्यवस्थापन करतात. त्यामागील उद्देश हा असतो की विद्यार्थी सक्षम व्हावे, त्यांचे ज्ञान आणि कौशल्य यात अपेक्षेप्रमाणे वृद्धी व्हावी व ते परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावे. परीक्षांचे निकाल हे अध्यापनाचे कार्य संपल्यानंतरच निदर्शनास येतात. त्या निकालाचे व्यवस्थापन आपण करू शकतो का? थोडक्यात व्यवस्थापन हे एक साधनांचेच असते. व्यवस्थापन शास्त्रातील कुठलेही पुस्तक किंवा त्या अभ्यासक्रमातील कुठलाही घटक आपण पाहिला तर त्याचा रोख साधनांवरच असतो हे स्पष्ट होते. उदाहरणार्थ फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इत्यादी. 3. कुशल आणि परिणामकारकता. साधनांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात 2 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. वरील व्याख्येतील 2 शब्द या संकल्पना स्पष्ट करतात: कौशल्यपूर्ण आणि परिणामकारक. एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा कार्यकुशल असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ साधनांचा कमीत कमी वापर करणारा, गैर न वापरणारा, वाया न घालवणारा असा आहे. इफिशियन्सी हा शब्द अर्थशास्त्रातून इकॉनॉमिक आला असल्यामुळे त्याचा संबंध काटकसरीशी म्हणजे इकॉनॉमी आहे. परिणामकारक हा शब्द साधनांच्या वापरातून झालेल्या निष्पन्नाचा निर्देशक आहे. व्यवस्थापनात या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. साधनांचा वापर करण्याबाबत अनेक पर्याय असतात, त्यातूनच निवड करावी लागते. विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणत्या साधनांचा वापर कारणांसाठी वापर करायचा हे ठरविणे फार महत्त्वाचे असते. असले निर्णय घेताना इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस या दोन्ही विचार करायला पाहिजे. 5. उपक्रम. वरील व्याख्येच्या व्यवस्थापनात प्रक्रियेचा उपक्रमांचा संच म्हणून संबोधले आहे. उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटी. या संज्ञेत व्यवस्थापनाचे करावयाच्या अनेक आणि विविध कृतींचा समावेश होतो. ही एक सर्वसमावेश अशी संज्ञा आहे. काळाच्या गरजेप्रमाणे या कृती बदलत असतात. काही गळतात तर काहींचा नव्याने समावेश होतो. या कारणांनी व्यवस्थापनाचे व्याख्या आणि काही निवडक व ठराविक कार्याच्या आधारावर करणे योग्य होत नाही. व्यवस्थापन शास्त्राच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमध्ये नियोजन, संघटन, नियंत्रण या कार्याचा प्रामुख्याने समावेश असायचा. त्यानंतर काळात संचालन, डायरेक्शन, कर्मचारी निवड व नियोजन, स्टाफिंग, निर्णय प्रक्रिया म्हणजे डिसिजन मेकिंग याचा समावेश दिसतो. अलीकडे संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन, अभिप्रेरण म्हणजे मोटिवेशन आणि नेतृत्व म्हणजे लीडरशिप यांना देखील व्यवस्थापनाच्या कार्यात महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. म्हणून या घटकांच्या सुरुवातीला दिलेले व्याख्या उपक्रमांचा संच हा शब्दप्रयोग निवडण्यात आला आहे. कोणत्याही कार्य किंवा कृती व्यवस्थापकीय आहे किंवा नाही हे त्या कार्यामागील हेतूवरून ठरविणे अधिक सोयीस्कर आहे. व्यवस्थापनाकडून शैक्षणिक व्यवस्थापनाकडे.
व्यवस्थापनाची व्याख्या व तिचे विश्लेषण मांडताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचा वापर कुठल्या प्रकारच्या संस्थांनी करावा असे कुठेही सूचित केलेले नाही. याचे कारण असे की व्यवस्थापन शास्त्राचे सिद्धांत तत्त्वे सर्व संस्थांना लागू पडणारी आहेत. असे असूनही समाजात मात्र असा समज किंवा गैरसमज प्रचलित आहे की व्यवस्थापन हे औद्योगिक किंवा व्यापारी संस्थांसाठीच आहे. मॅनेजमेंट इज बिझनेस मॅनेजमेंट ही धारणा का प्रचलित झाली हे आपण समजू शकतो, पण तो एक गैरसमज आहे. ही धारणा प्रचलित होण्याचे कारण असे की या शास्त्राचा सर्वाधिक आणि परिणामकारक उपयोग औद्योगिक संस्थांनीच केला आहे आणि हे त्यांच्या यशाचे महत्त्वाचे कारण आहे. तसेच व्यवस्थापन शास्त्र शिकवणाऱ्या सगळ्याच संस्था म्हणजे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट शिकवतात. व्यवस्थापन शास्त्रावरील बहुसंख्य ग्रंथ निर्मिती ही औद्योगिक व्यवस्थापनावर आहे व ती हा अभ्यासक्रम विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी आणि संशोधकांनी केलेली आहे. असे असूनही व्यवस्थापन शास्त्र म्हणजे औद्योगिक शास्त्र व्यवस्थापन हे त्रैराशिक म्हणजे इक्वेशन समर्थनीय होत नाही. वैद्यकशास्त्र हे हृदयज्ञान शास्त्र आहे. मेडिसिन इज कार्डिओलॉजी हे विधान आपण मान्य करू का? हृदयज्ञानशास्त्र कार्डिओलॉजी हा वैद्यकशास्त्राचा म्हणजे मेडिसिनचा एक भाग निश्चित आहे, पण म्हणून वैद्यकशास्त्र हे फक्त शास्त्रापुरते सीमित आहे का? त्याचप्रमाणे औद्योगिक व्यवस्थापन हा व्यवस्थापनाचा एक संदर्भ आहे, म्हणून व्यवस्थापन हे तेवढ्यापुरतेच मर्यादित ठरत नाही. सुदैवाने हा गैरसमज लवकरच दूर होणार आहे अशी चिन्हे आता ठळकपणे जगभर दिसत आहे आणि हळूहळू भारतातही त्याचा प्रवेश झाला आहे. या वाटचालीच्या काही ठळक निर्देशक पुढीलप्रमाणे: 1. शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या उपक्रमात व्यवस्थापन शास्त्रातील अनेक संकल्पना महत्त्वाचे स्थान दिले जात आहे. या संकल्पनांमध्ये प्रणाली उपागम, आदानांऐवजी फलितांवर भर, सेवाज्येष्ठतेपेक्षा कार्यावर भर, कार्याच्या मूल्यमापनाचे मंत्र आणि तंत्र, स्वायत्तता, उत्तरदायित्व, नेतृत्व यांचा उल्लेख करता येईल. 2. 21व्या शतकातील जागतिक परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली आव्हाने यावर सर्व स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. यात उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन, TQM, नैतिक मूल्यांची अधोगती, उपेक्षित मागासलेल्या आणि अल्पसंख्य घटकांच्या समस्या आणि त्यांना देशाच्या विकास प्रक्रियेत भागीदार करण्याच्या दिशेने प्रयत्न हे उल्लेखनीय म्हणता येईल. यातील बहुतेक आव्हाने औद्योगिक क्षेत्रात प्रथम जाणवली व त्याची जाणीव ही प्रकर्षाने विकसित देशात झाली. हळूहळू ही चर्चा भारतात देखील सुरू झाली व या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता ही केवळ औद्योगिक क्षेत्रालाच आवश्यक नसून ती इतर क्षेत्रांना देखील तेवढीच महत्त्वाची आहे ही स्पष्ट होऊ लागले. शिक्षण क्षेत्रातील परिषदा, चर्चासत्रे, प्रशिक्षणाचे उपक्रम, प्रकाशने व संशोधनाचे नवीन विषय या सर्वात या आव्हानांचा शिरकाव झाला आहे हे आता सर्वश्रुत झाले आहे. 4. शैक्षणिक व्यवस्थापन या शाखेला मिळू लागलेली वाढती मान्यता हे या नव्या प्रवाहाचे उदाहरण आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशात विद्यापीठ स्तरावर या ज्ञानशाखेला मिळत असलेली प्रतिष्ठा उल्लेखनीय आहे. शैक्षणिक व्यवस्थापन आणि नेतृत्व या नव्याने प्रस्थापित झालेल्या ज्ञानशाखेत आता डॉक्टरेटपर्यंतचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यातला उत्तेजन म्हणून या शाखेत गुणात्मक आणि दर्जेदार साहित्य निर्मिती देखील होऊ लागलेली आहे. शालेय व्यवस्थापन प्रणाली उपागम म्हणजे सिस्टम अप्रोच. प्रणाली उपागम ही अलीकडील काही दशकात उदयास आलेली कल्पना आहे. प्रणालीची मूळ कल्पना ही जीवशास्त्रीय असली तरी व्यवस्थापन प्रक्रियेचे ते एक अपरिहार्य अंग ठरल्याने शालेय व्यवस्थापनातही या संकल्पनांचा विचार अत्यावश्यक ठरतो. प्रणाली विचाराची यासाठी आपण येथे थोडक्यात ओळख करून घेऊया.
या घटकाच्या सुरुवातीला दिलेल्या व्यवस्थापनाच्या व्याख्येकडे पुन्हा एकदा लक्ष द्या. यातील महत्त्वाचे शब्द उद्दिष्टे, साधने, प्रक्रिया व फलिते हे आहेत. कोणत्याही लहान मोठ्या उपक्रमात त्यांचा समावेश असतो. ते परस्परावलंबी आहेत हे देखील अवघड आहे. त्यांच्या सतत आंतरक्रिया चालू असतात. संस्थेचे यश अपयश ठरविण्यात, उद्दिष्टांच्या पूर्तीच्या मोजमापन करण्यात सगळ्यांचा वाटा असतो. हा विशिष्ट संबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने आणि संयोजकांचे लक्ष या सर्व घटकांकडे सतत व सारखेच केंद्रित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन शास्त्रात प्रणाली उपगम जन्माला आली. संस्थेच्या संपूर्ण कार्याला एक प्रणाली समजून त्याचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे. हे प्रणाली उपगमाचे मुख्य कारण आहे. ज्याप्रमाणे एक शृंखला ही अनेक दुवे जोडून बनते व प्रत्येक दुव्यांची शृंखला अबाधित ठेवण्यात सारख्याच वाटा असतात, त्याचप्रमाणे एक संस्था देखील अनेक घटक एकत्रित करून तयार होते. या घटकातील एखादा घटक जरी निष्क्रिय झाला तरी त्याचे परिणाम संस्थेच्या उद्दिष्टांपुरती पडू शकतात. प्रणालीची गुणवैशिष्ट्ये अशी मांडता येतील. 1. प्रणाली ही अनेक घटकांपासून बनलेली आहे. 2. या घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया चालू असते, त्यामुळे प्रणालीला गतिमानता प्राप्त होते. 3. प्रणालीच्या एका घटकामध्ये बदल झाल्यास दुसऱ्या घटकावर त्याचा परिणाम दिसून येतो. 4. प्रणालीच्या घटकांमध्ये सुसंघटितपणा, एकसंधता, एकात्मता असल्याने प्रणालीला पूर्णत्व आणि समग्रता प्राप्त होते. 5. प्रत्येक प्रणालीच्या अस्तित्वामागे काही विशिष्ट हेतू असतो. व्यवस्थापन शास्त्रातून शिक्षण क्षेत्रात नव्याने पदार्पण केलेल्या प्रणाली उपगमात 3 घटक समाविष्ट आहेत. आदान म्हणजे इनपुट रिसोर्स, प्रक्रिया ॲक्टिव्हिटीज आणि फलिते म्हणजे गोल्स. खरे तर उद्दिष्टे आणि फलिते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या 2 भिन्न गोष्टी नाहीत. उद्दिष्टे ही पूर्वनिर्धारित असतात, इच्छित फलिते असतात. खरे किंवा वास्तविक निष्पन्न जर इच्छित फलितांसारखे असेल तर उद्दिष्टे तर संस्थेची उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाली व पर्यायाने संस्था आपल्या कार्यात यशस्वी झाली असे म्हटले जाते. पण जेव्हा वास्तविक निष्पन्न अपेक्षेपेक्षा कमी असेल, म्हणजे संख्यात्मक किंवा गुणात्मक दृष्टीने कमी असेल, तेव्हा या तफावतीची कारणे शोधून काढणे व त्यावर वेळीच उपाययोजना करणे हे अगत्याचे ठरते. या काटेकोर तपासणीसाठी प्रणाली उपगम अतिशय महत्त्वाचे आहे. हा दृष्टिकोन शिक्षण क्षेत्रात येणे आवश्यक आहे. हे मान्य झाल्यामुळे शालेय व्यवस्थापनात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तेव्हा आता आपण प्रणाली उपगमाच्या दृष्टिकोनातून शाळा या संस्थेचा विचार करू. वर सांगितल्याप्रमाणे प्रणालीचे 3 घटक म्हणजे आदान म्हणजे इनपुट, प्रक्रिया म्हणजे ॲक्टिव्हिटीज आणि फलिते म्हणजे आउटकम्स रिझल्ट ही होत. संस्था किंवा शाळेच्या संदर्भात या प्रत्येक घटकात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करता येईल ते आपण पुढे पाहूया. आदान. जेव्हा एखाद्या संस्थेची किंवा शाळेची स्थापना होते तेव्हा तिला कार्यरत करण्यापूर्वी अनेक साधनांची व्यवस्था करावी लागते. जागा, इमारत, फर्निचर, ग्रंथालय, आर्थिक साधनसंपत्ती म्हणजेच पैसा, अशा अनेक सुविधांची उपलब्धता आवश्यकता असते. संस्थेची किंवा शाळेची मुख्य कार्य हे अध्ययनाचे व अध्यापनाचे आहे, पण ही प्रक्रिया शक्य होण्यासाठी वरील साधने आवश्यक आहे, म्हणून त्यांना इनपुट किंवा रिसोर्स असे म्हटले जाते. आदानाचा दुसरा महत्त्वाचा दुवा म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व इतर व्यवस्थापकीय कर्मचारी. या मानव संसाधनातील विद्यार्थी आणि शिक्षक हे शाळेच्या मिशन म्हणजे व्रतच्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाचे घटक आहे. या 2 घटकांची आंतरक्रिया म्हणजे इंटरॅक्शन हा संस्थेचा शाळेचा आत्मा आहे. इतर सर्व कर्मचारी या इंटरॅक्शनला सहाय्यक आणि पोषक असतात. या दृष्टिकोनातून विद्यार्थी आणि शिक्षक यांना आदान म्हणून बघायचे झाले तरी त्यांच्या शारीरिक उपस्थिती पलीकडे जाऊन इतर गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांची आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, मानसिक आणि बौद्धिक विकास आणि क्षमता, संस्कार आणि मूल्ये, शिक्षणापासून अपेक्षा, अभिप्रेरण या सर्वांचा आदान म्हणून विचार करायला हवा. कारण संस्थेची किंवा शाळेची उद्दिष्टे पूर्ती किंवा यशापयश ठरविण्यात या सर्वांचा
प्रभाव पडू शकतो. तसाच विचार शिक्षकांच्या बाबतीत देखील व्हायला हवा. पूर्व शिक्षण आणि प्रशिक्षण, अनुभव, अध्यापनाची आवड, गुणवत्तेची आकांक्षा, अभ्यास किंवा जिज्ञासू वृत्ती हे सर्व आदान म्हणून उपयोगी पडतात आणि फार मोठ्या प्रमाणात संस्थेचे किंवा शाळेचे यशापयश ठरतात. संस्था प्रमुख किंवा मुख्याध्यापकांच्या बाबतीत त्यांची व्यवस्थापकीय क्षमता, नेतृत्व, कार्य आणि इच्छाशक्ती, व्यक्तिमत्व आणि जीवनमूल्ये, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या विकासाबद्दल तळमळ व गुणवत्तेची जोपासना करण्याची जिद्द या गोष्टी देखील महत्त्वाचे आदान आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तिसरा दुवा हा संस्थेच्या किंवा शाळेच्या वातावरण आहे. शिक्षण ही संदर्भजडित प्रक्रिया आहे. एज्युकेशन इज अ कन्स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी. प्रत्येक शाळा ही एका विशिष्ट ठिकाणी स्थापित असते. शाळेचा परिसर अनेक प्रकारे शाळेच्या कार्याला प्रभावित करतो. या परिसराचा एक सामाजिक घटक म्हणून विचार केला तर त्याची एक विशिष्ट जीवनपद्धती, मूल्ये, अपेक्षा, व्यवसाय आणि आर्थिक बळ, कुटुंबातील परस्पर संबंध, राजकीय प्रवाह, दबाव गट आणि त्यांचे संस्था शाळेशी संबंध या सर्व गोष्टी शाळेचे वातावरण किंवा पर्यावरण ठरवित असतात. संस्था शाळेची उद्दिष्टे आणि यशापयश निकष निश्चित करण्यात या बाह्य वातावरणाचा म्हणजे एन्व्हायरमेंटचा बराच प्रभाव पडतो, हे आपण आपल्या अनुभवातून जाणले आहे. प्रक्रिया. प्रणालीतला दुसरा घटक म्हणजे प्रक्रिया. अध्ययन अध्यापन हे शाळेचे मुख्य कार्य असल्यामुळे त्या संदर्भात घडणाऱ्या सर्व कृती आणि उपक्रम यांचा प्रक्रियेत समावेश होतो. आदान हे प्रक्रियेला चालना देतात. या प्रक्रियेचे दोन भाग करता येतील. एक अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम आणि अध्यापन म्हणजे इन्स्ट्रक्चर किंवा टीचिंग. कुठलाही शैक्षणिक अभ्यासक्रम ठरविण्यासाठी 3 स्रोत सर्वमान्य आहेत. 1. विद्यार्थ्यांच्या गरजा, मानसिक, व्यावसायिक, भावनिक इत्यादी. 2. समाजाच्या गरजा. 3. प्रचलित ज्ञान शाखा, डिसिप्लिन्स ऑफ नॉलेज. अभ्यासक्रमाचा आशय यातून निवडला जातो. या तिन्हींचा जेव्हा संतुलित विचार होतो तेव्हाच त्यातून उपयुक्त अभ्यासक्रम तयार होतो. हे संतुलन जेव्हा बिघडते तेव्हा अभ्यासक्रम लॉपसाईड होतो आणि त्याचे दूरगामी परिणाम विद्यार्थी आणि समाज या दोघांनाही भोगावे लागतात. विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या बदलत्या गरजा वेळोवेळी समजून घेण्यात खालील स्रोत उपयुक्त ठरतात. राष्ट्रीय उद्दिष्टे आणि धोरणे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या संघटना म्हणजेच लर्न सोसायटी, व्यावसायिक परिषदा, प्रोफेशनल ऑर्गनायझेशन, संशोधनातून मिळालेले शोध म्हणजे कम्युनिटी ग्रुप्स, पॅरेंटे एम्प्लॉयर्स एक्सेट्रा. अध्यापन ही शैक्षणिक संस्था किंवा शाळेतील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. अभ्यासक्रम सर्व दृष्टीने संपन्न असला तरी त्याला विद्यार्थ्यांच्या प्रभावी अध्ययनासाठी सर्वात जिवंत करण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात. यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की अभ्यासक्रमात जर काही उणिवा असल्या तर चाणाक्ष आणि सुज्ञ शिक्षक त्यांच्या अध्यापनाद्वारे या उणिवा भरून काढू शकतात. अध्यापन या प्रक्रियेत खालील गोष्टींचा समावेश होणे आवश्यक आहे. 1. उद्दिष्टे. 2. आशयाची निवड आणि मांडणी. 3. अध्यापनाची पद्धती म्हणजे मेथड आणि परिणामकारक अंमलबजावणी. 4. सहाय्यक साधनांची निवड, निर्माण आणि वापर. 5. मूल्यमापन, अध्यापक आणि अध्ययन या दोन्हींचे. पुढील मुद्दा आहे निष्पन्न म्हणजे फलिते. प्रत्येक शिक्षण संस्थेची म्हणजे शाळा नव्हे तर महाविद्यालयाचे देखील काही उद्दिष्टे असतात. त्यांच्या पूर्तीवरूनच त्या शाळेचे यशापयश मोजले जाते. काही शाळा अंतिम परीक्षेच्या निकालावर संपूर्ण भर देतात. अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होणे हे ध्येय समजतात. काही वैयक्तिक विकासाचे स्वरूप ठरवून त्यावर भर देतात. ज्या संस्था विद्यार्थ्यांना ठराविक व्यवसायासाठी तयार करतात त्यांची अपेक्षित फले म्हणजे उत्तीर्ण होऊन बाहेर निघालेल्या स्नातकांना त्या क्षेत्रात व्यवसाय म्हणजे जॉब मिळाला आणि त्यापुढे जाऊन या स्नातकांच्या कार्यक्षमतेविषयी म्हणजे एम्प्लॉयर्सनी समाधान व्यक्त केले.
शिक्षक प्रणाली हे घटक समजल्यानंतर तिचा नेमका उपयोग व्यवस्थापकीय अधिकारी कसा करू शकतात हे दाखवण्यासाठी प्रथम आपण अगदी एक साधी सर्व परिचित उदाहरण घेऊ. समजा एका गृहिणीला एका महत्त्वाच्या प्रयोजनासाठी भोजन व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली. या दृष्टीने ती क्रमशः काय काय करेल, सुरुवातीला किती माणसांसाठी भोजन तयार करायचे आहे हे ठरवेल, त्यानंतर भोजनात काय पदार्थ करायचे आहे हे ठरवेल, त्या अनुषंगाने आवश्यक असलेले साहित्य जमवेल, स्वयंपाकाची जागा, आवश्यक भांडी व उपकरणे, इंधन इत्यादींची व्यवस्था करेल. इथपर्यंत आपण आदानांचा विचार केला. स्वयंपाक करण्यासाठी जर कोणी मदतीस लागणार असेल तर त्यांची देखील आदानातच गणती होईल. त्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल व निरनिराळे पदार्थ आपापल्या पद्धतीनुसार तयार होतील. या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य, अनुभव तसेच गुणवत्तेचे कदर देखील आदान स्वरूपात आहे. आता शेवटी प्रश्न आला तो फलितांचा, निष्पन्नाचा. भोजन घेतलेल्या मंडळींचा प्रतिसाद, प्रमाणपत्र, प्रशंसा इत्यादी हे उद्दिष्टापूर्तीचे निर्देशक ठरतील. पण समजा एखादा पदार्थ अपेक्षेप्रमाणे झाला नाही व त्याबद्दल कोणी काही म्हणाले नाही, अनेक ताटात तो न खाता तसाच सोडला गेला, तर ती गृहिणी काय करेल? तिला पदार्थ का बिघडला हे जाणल्याशिवाय चैन पडणार नाही. याचे उत्तर फक्त प्रक्रियेत किंवा आदानात सापडू शकेल हे ती जाणते. म्हणून ती या दोन्हीतील प्रत्येक घटकांचा म्हणजे एलिमेंटची तपासणी करून नेमके कारण शोधून काढेल. ती असे म्हणेल का की आम्ही पदार्थ उत्तम केला पण लोकांनी त्याचा आस्वाद घेतला नाही, हे त्यांचे दुर्भाग्य. हे विधान किंवा ही प्रतिक्रिया विनोद म्हणून हातावेगळी करता आली असती, पण शिक्षण क्षेत्रात हे सर्रास चालते असे आपण सर्वांनी पाहिले आहे. परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी नापास झाले तर त्याचे खापर त्यांच्या माथ्यावरच मारले जाते. घरात वातावरण पोषक नव्हते, अभ्यास केला नाही, शाळेतील हजेरी आणि गृहपाठ यात हलगर्जीपणा अशी अनेक कारणे देऊन आपण मोकळे होतो. प्रक्रियेतील आणि आदानातील प्रत्येक घटकाची कसून तपासणी किती संस्था किंवा शाळा करतात. जसे विद्यार्थी नापास होऊ शकतात तसे शाळा देखील नापास होऊ शकतात. ते यांचा विचार करायला नको का? या प्रणाली उपागमनाच्या प्रमुख उद्देश अशी विचारसरणी आपल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रचलित करणे हा आहे. जोपर्यंत अशा एकात्मिक दृष्टिकोनातून आपण शाळेच्या कार्याकडे आणि फलितांकडे बघत नाही तोपर्यंत शाळेची परिणामकारकता खऱ्या अर्थाने वृद्धिंगत करणे शक्य होणार नाही. शाळेची परिणामकारकता ही कुठल्याही दैवी किंवा अज्ञान स्रोतांतून येत नसते. ती आदान आणि प्रक्रिया यातील प्रत्येक घटकांच्या परिणामकारकतेतून जन्माला येते. नफ्यासाठी म्हणजे फॉर प्रॉफिट चालवलेल्या संस्थांसाठी हा दृष्टिकोन अपरिहार्य आहे. त्यांच्या उत्पादनांना म्हणजेच फलितांना जर मागणी नसेल तर त्यांना फार काळ जगता येणार नाही. त्यासाठी त्यांना आदान आणि प्रक्रिया यांची सतत दखल घ्यावी लागते. अशा प्रकारे आत्मपरीक्षण हे सर्वच प्रकारच्या शिक्षण संस्थांना उपयुक्त ठरू शकेल. शाळा ही एक प्रणाली आहे हे संक्षिप्त रूपात पुढील तक्त्यात दाखविले आहे. येथे एक तक्ता दिलेला आहे तो पहा. शाळा, त्यामध्ये आदान, प्रक्रिया आणि फलिते. आदानमध्ये विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापनीय वर्ग, भौतिक, आर्थिक, शैक्षणिक साधने, परिसर किंवा पर्यावरण वातावरण. प्रक्रिया यामध्ये अभ्यासक्रम आणि अध्यापन अशा दोन घटक पडतात. अभ्यासक्रमामध्ये स्रोत आणि अध्यापनामध्ये घटक यानुसार दोन भाग झालेले आहेत. फलिते त्यामध्ये इच्छित क्षमता, त्यामध्ये उदाहरणार्थ ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती इत्यादी येऊ शकतात. याप्रमाणे तक्ता आहे. शाळा ही एक प्रणाली आहे हे दाखवण्यासाठी. उद्योगाप्रमाणे शाळा या संस्थेस प्रणाली या संस्थेची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये तंतोतंत लागू पडत असली तरी शाळा ही विना नफा तत्वावर म्हणजे नॉन प्रॉफिट चालणारी प्रणाली आहे. शिवाय ती मूर्त स्वरूपातील उत्पादन न करता सेवांची निर्मिती करण्याचे कार्य करते. सेवा करणाऱ्या संस्था
व उत्पादन करणाऱ्या संस्था यांच्यात काही मूलभूत फरक आढळत आहेत. शाळा या प्रणालीने केलेल्या सेवांचे मापन करणे जसे अवघड, गुंतागुंतीचे व काही बाबतीत अशक्य ठरते. शाळेच्या सेवांची गुणवत्ता मानक म्हणजे क्वालिटी स्टँडर्ड स्थापित करणे देखील जसे क्लिष्ट आहे. शिवाय शाळेचा संबंध नेहमीच मानवी घटकांशी येतो. शिक्षण प्रक्रियेतील शिकणारे व शिकविणारे हे दोन्ही घटक मानवी आहेत. शिक्षणाचे कार्य हे सातत्याने चालू ठेवायचे कार्य असून जसे अन्य उद्योग हे उत्पादनाचा संचय करून ठेवू शकतात किंवा ते इच्छेनुसार कमी जास्त करू शकतात, तसे शाळेत शक्य होत नाही. शाळेचा प्रणाली म्हणून विचार करताना या मूलभूत भेदांकडे आपणास दुर्लक्ष करून चालणार नाही. शालेय व्यवस्थापनाची व्याप्ती. शालेय व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने प्रणाली उपगमाची भूमिका आणि उपयोग यांची सविस्तर चर्चा करीत उपघटकात आपण केली. शाळेच्या यशापयश प्रत्येक आदान आणि प्रक्रियेचा महत्त्वाचा वाटा असल्यामुळे त्या सर्वांची दखल घेणे, त्यातील उणिवांचा सतत शोध घेऊन त्या सुधारण्यासाठी योग्य आणि वेळीच उपाययोजना करणे हे शाळेचे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य ठरते. अशा दृष्टिकोनातूनच शाळेची गुणवत्तेकडे वाटचाल शक्य होते. प्रणाली उपगमाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग नमूद करूनच या घटकाची सांगता करणे उचित ठरेल. या प्रणालीतील आदान, प्रक्रिया आणि फलिते यांच्यात शालेय व्यवस्थापनाचा संपूर्ण समावेश होतो. शालेय व्यवस्थापन हा जर अध्ययनाचा विषय असेल तर त्याचा संपूर्ण पाठ्यक्रम या प्रणालीत उपयोग सापडतो. म्हणजे ही प्रणाली शालेय व्यवस्थापनाच्या व्याप्तीची निर्देशक आहे. हे स्पष्ट करण्यासाठी आपण प्रणालीतील निवडक घटकांचा खालीलप्रमाणे विस्तार करू शकतो. येथे पहा, शाळा 3 घटकात विभागलेली आहे: आदान, प्रक्रिया आणि फलिते. त्यामध्ये आदानामध्ये विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापनीय वर्ग, भौतिक, आर्थिक, शैक्षणिक साधने, परिसर किंवा पर्यावरण, वातावरण. प्रक्रियेमध्ये 2 उपघटक येतात: अभ्यासक्रम आणि अध्यापन. अभ्यासक्रमाचा उपघटक स्त्रोत आणि अध्यापनाचा घटक येतो. फलिते यामध्ये इच्छित क्षमता, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ ज्ञान, कौशल्य, अभिवृत्ती इत्यादी होय. आता पुढे यांची सविस्तर माहिती पाहूया. विद्यार्थी. प्रवेश प्रक्रिया, मार्गदर्शन, अध्ययनातील प्रगती व त्यांची नोंद, विविध शैक्षणिक कार्यक्रम व त्यातील सहभाग, सर्वांगीण विकासासाठी पाठ्यक्रमाच्या व्यतिरिक्त आयोजित केलेले उपक्रम, चाचण्या, परीक्षा व मॉनिटरायझिंग, इतर मार्ग इत्यादी. शिक्षक. निवड आणि नेमणूक, उद्बोधन म्हणजे ओरिएंटेशन, अध्यापनाचे निरीक्षण आणि पर्यवेक्षण, मूल्यमापन, व्यावसायिक विकासाच्या संधी, शालेय कार्याची वाटणी करताना वैयक्तिक गुण आणि क्षमता यांचा विचार, गुणवत्तेची कदर, योग्य दखल, विशिष्ट कामगिरीसाठी उचित सत्कार, पुरस्कार इत्यादी. व्यवस्थापन. संस्था प्रमुख किंवा मुख्याध्यापकांची भूमिका, व्यक्तिमत्व आणि नेतृत्व, कार्यालयाचे महत्त्व आणि त्यातील कर्मचाऱ्यांची सकारात्मक भूमिका, पत्रव्यवहार, दप्तर आणि दस्तऐवज, रेकॉर्ड अँड डॉक्युमेंट्स यांची पद्धतशीर रचना, अचूक माहिती आणि तिचा योग्य वापर, विद्यार्थी आणि शिक्षक यांना आवश्यक असलेले मदत इत्यादी. साधन संपत्ती, उपलब्धी आणि योग्य वापर, या ग्रंथालय व इतर शैक्षणिक घटकांची योग्य आणि आकर्षक ठेवण यांचा पुरेपूर उपयोग व्हावा या दृष्टीने विद्यार्थी आणि शिक्षक यांना उत्तेजन इत्यादी. बाह्य परिसर म्हणजे पर्यावरण व वातावरण. परिसरातील सर्वच घटकांशी सलोख्याचे संबंध, शैक्षणिक प्रक्रिया आणि उपक्रम समृद्ध करण्यासाठी बाह्य परिसरातील व्यक्ती, संघटन, पालक इत्यादींचा सहयोग, शाळेबद्दल आत्मीयता वाढेल असे उपक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त परिसरातील इतर घटकांना गरजेनुसार शैक्षणिक सहाय्य, शाळेतील शैक्षणिक साधनांचा बाह्य परिसरातील गरजूंना मर्यादित स्वरूपाचा आणि जबाबदारीने वापर करण्याची संधी इत्यादी. हे संक्षिप्त विवरण शालेय व्यवस्थापनाच्या व्याप्तीची स्थूल रूपाने कल्पना करून देण्यास पुरेसे आहे. या
व तत्सम आशयाची सविस्तर चर्चा पुढील घटकात दिलेलीच आहे. येथे काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. पाठाचा सारांश पाहूया. मित्र हो, आता तुम्हाला हे कळले असेल की संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संस्थेतील साधनांचा कुशल आणि परिणामकारक उपयोग करून घेण्यासाठी आखलेल्या आणि विविध उपक्रमांचा संच म्हणजे व्यवस्थापन. बदलत्या काळाबरोबर उद्दिष्टांपूर्तीच्या साधनात देखील भर पडली आहे. मानवी, भौतिक, आर्थिक या पारंपरिक साधनांच्या सोबतीला वेळ आणि माहिती यासारखी साधने देखील आवश्यक ठरतील आणि व्यवस्थापन हे साधनांचेच असते हे तुम्हाला समजले असेल. हे साधनांचे व्यवस्थापन परिस्थितीनुसार साधनांच्या निवडीच्या निर्णयावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे उपक्रमही काळाच्या गरजेप्रमाणे बदलत असतात हे लक्षात असू देत. व्यवस्थापनाअंतर्गत देण्यात आलेल्या उपक्रमांचा समावेश कसा बदलत गेला हे तुमच्या लक्षात आले असेलच. नियोजन, संघटन, नियंत्रण यानंतर संचालन, नियोजन, निर्णय प्रक्रिया यांचा समावेश आणि अलीकडे संप्रेषण म्हणजे संदेशवहन, अभिप्रेरण आणि नेतृत्व यांना सुद्धा महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे हे तुम्ही समजून घेतले. व्यवस्थापन हे फक्त औद्योगिक व्यवस्थापन नसून तो व्यवस्थापनाचा एक भाग आहे. ही या घटकांची मुख्य संकल्पना नवीन विचार आहे हे लक्षात ठेवणे अगत्याचे आहे. म्हणून शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षणाच्या उपक्रमात व्यवस्थापन शास्त्रातील अनेक संकल्पना समावेश केलेला आढळतो हे तुम्ही समजून घेतले आहे. शालेय व्यवस्थापन ही एक सुद्धा प्रणाली आहे. तिची गुणवैशिष्ट्ये तुमच्या लक्षात आली असतील. या प्रणालीची आदान प्रक्रिया प्रदान आणि त्यातील घटक तुम्ही लक्षात घेतले असतील. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिक, व्यावसायिक व भावनिक गरजा, समाजाच्या गरजा आणि प्रचलित ज्ञानशाखा या 3 गोष्टी आवश्यक असतात हे जाणून घेतले. शालेय व्यवस्थापनाची व्याप्ती समजून घेतली. या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या शालेय व्यवस्थापनात निश्चित उपयोगी ठरतील. तसेच तुमच्या व्यावसायिक विकासातही भर पडेल हे तुम्हाला जाणवले. धन्यवाद.